नमस्कार, मनीषास किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी बनवत आहे बेसनच्या पिठापासून खमंग आणि झणझणीत अशी लाटी वडीची भाजी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। लाटी वडीची भाजी बनवण्यासाठी बेसनचं पीठ 1 वाटी घेतलं आहे। 1 वाटी बेसन पिठामध्ये 5-6 जणांना पुरेल एवढी भाजी बनवून तयार होते। बेसन पिठामध्ये मीठ टाकून घेऊया। थोडीशी हळदही टाकून घ्यायची आहे। जिरे, लसूण, कोथिंबीर आणि हिरवी मिरची एकत्र बारीक करून यामध्ये मी टाकून घेत आहे। आता हे थोडं थोडं पाणी टाकत पीठ मळून घ्यायचं आहे। पाणी थोडं थोडं टाकायचं आहे कारण बेसन पीठ लगेचच पातळ होतं। पीठ आपल्याला घट्टसर मळून घ्यायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीने घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ मळून झालेलं आहे। आता रस्सा बनवण्यासाठी साहित्य काढून घेऊया। बारीक केलेलं खोबरं, मसाला, इथे मी कच्चा मसाला म्हणजे खडे मसाला बारीक करून घेतला आहे। यामुळे भाजीला खूप छान टेस्ट येते। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलाही गरम मसाला वापरू शकता। बारीक केलेली शेंगदाणे, चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि काळं तिखट, हे सर्व एकत्र मी काढून घेतलं आहे। आता गॅसवर कढई ठेवून सुरुवातीला तेल टाकून घेऊया। 2 पळ्या तेल टाकून घेतलं आहे मी। तेल गरम झालं की फोडणीला जिरी टाकून घ्यायची आहे। अर्धा चमचा जिरी टाकून घेतली आहे। मोहरी पाव चमचा टाकून घेतली आहे। कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे। या भाजीसाठी कढीपत्ता आवर्जून टाकायचा कारण कढीपत्त्यानं या रश्श्याला खूप छान टेस्ट येते। बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया। कोथिंबीर आपल्याला फार तळसायची नाही। जरासं मिक्स करून लगेचच आपण काढलेलं साहित्य, खोबरं, मसाला, शेंगदाणा कूट, तिखट आणि मीठ हे सर्व एकत्र टाकून घेतलं आहे आणि गॅस मंद आचेवर ठेवून हे परतून घ्यायचं आहे। कुठल्याही भाजीचा रस्सा बनवायचा असेल ना तर असं सर्व साहित्य एकत्र काढून घ्यायचं, म्हणजे फोडणी टाकताना गडबड उठत नाही आणि फोडणी आपली करपत नाही। आत्ता पाणी टाकून घेऊया। इथे मी 1 लिटर पाण्याचा रस्सा बनवत आहे। आता गॅस मंद आचेवर ठेवून आपल्याला बेसन पिठाचे लाटी वड्या बनवून घ्यायचे आहेत। इथे मी मळून घेतलेल्या बेसन पिठाचे 2 छोटे छोटे उंडे करून घेत आहे। आणि आता या उंड्याची चपाती लाटून घेऊया। चपाती लाटून घेण्यासाठी इथे मी बेसनचंच पीठ वापरलं आहे। बेसनचं पीठ लावून अशी अलटून पलटून चपाती लाटून घ्यायची आहे, नाहीतर चपाती खाली चिटकली तर आपल्या वड्या चांगल्या निघत नाहीत। याच्या आता वड्या काढून घेऊया। चाकूच्या साह्याने वड्या कापताना थोड्याशा चिटकत आहेत। याऐवजी उलथण्याने जर वड्या प्रेस करून काढल्या तर खूप छान निघतात। आत्ता या वड्या एका ताटामध्ये आपण काढून घेणार आहोत। हे पहा, या साईडच्या वड्या मी काढून घेतल्या आहेत। तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका, कारण तुमच्या 1 लाईकमुळं नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मला अजून प्रोत्साहन मिळतं। आणि अशाच पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी मनीषास किचन चॅनलला सबस्क्राईब करा। रेसिपी आवडल्यास तुमचा अनुभव कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। दुसऱ्या उंड्याचीही चपाती लाटून घेतली आहे आणि त्याच साईडच्या वड्याही काढून घेऊया। हे पहा, तुम्हाला वडी उचलून दाखवते वड्या कशा मोकळ्या छान निघल्या आहेत। अशा पद्धतीने वड्या काढून झाल्या आहेत। आता एका ताटामध्ये सर्व वड्या काढून घेतल्या आहेत। आता रश्श्याला उकळी आल्यानंतर 1-1 करून वड्या यात टाकून घ्यायच्या आहेत। हे पहा, अशा पद्धतीने 1-1 वड्या रस्स्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत। जास्त वड्या एकदम टाकल्या तर त्या चिकटून बसतात, वड्या मोकळ्या होत नाहीत। ज्यावेळेस रस्स्यामध्ये आपण वड्या टाकत असतो त्यावेळेस रश्श्याला अशी उकळी आली पाहिजे। उकळीमध्ये अशा वड्या टाकून घ्यायच्या आहेत। रस्स्याला उकळी आल्यानंतर गॅस मध्यम आचेवर ठेवला तर चालेल। भाजी जास्तच खळखळ उकळली तर भाजीवर तरी राहणार नाही
आणि भाजी आपली मिळूनही व्यवस्थित येणार नाही. वड्या टाकून झाल्यानंतर अशा हळूवारपणे हलवून घ्यायच्या आहेत, म्हणजे वड्या फुटणार नाहीत. वड्या मी तुम्हाला उचलून दाखवते कशा मोकळ्या आणि छान झाल्या आहेत. वड्या टाकून झाल्यानंतर गॅस मंद आचेवर ठेवून 2च मिनटं भाजी शिजवून घ्यायची आहे. भाजी फार वेळ शिजवायची नाही. फार भाजी शिजवली तर वड्या फुटतील आणि रस्साही घट्टसर होईल. अशा पद्धतीने लाटी वडीची झणझणीत भाजी बनवून तयार झाली आहे. रेसिपी आवडल्यास मनीषाज किचनला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.